वर्षाताईंच्या नंतर आता अंकिता जाणार आहे घराच्या बाहेर। हो, जान्हवी वगैरे दुसरं कोणी नाही तर अंकिता घराबाहेर जाणार आहे आणि ती घराबाहेर का जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर काही सूत्रांच्या आधारे आम्हाला असं समजलेलं आहे की अंकिता आता घराबाहेर जाणार आहे, पण अंकिता ही घराबाहेर जाण्याच्या लायकीची मुलगी आहे असं मला वाटत नाही। खरं तर तिच्या ऐवजी जान्हवी जायला हवी असं मला वाटतं, कारण जान्हवीचा जो फॅन बेस आहे तो इतका स्ट्रॉंग नाहीये आणि ती जे काही वागलेली आहे याच्या आधी आणि ती दोन तोंडी आहे असं म्हणायला हरकत नाही। आपण पाहिलेलं आहे ती कशी वागलेली आहे, ती मध्येच ए टीम सोबत खेळत होती आणि ती निकीची कॉपी आहे, कार्बन कॉपी आहे। सगळेजण म्हणत होते की ती निकीची सावली आहे आणि निकीने सुद्धा हे मान्य केलं होतं की ती माझी सावली आहे म्हणून, आणि हे खरंच आहे कारण ती आधी वेगळ्या प्रकारे वागली आणि त्याच्यानंतर बी टीम मध्ये आली, मध्येच ती चांगलं वागायला लागली। आता परत जेव्हा एंडला बिग बॉस आलेला आहे, आपल्याला माहिती आहे अवघ्या 2 दिवसांवरती बिग बॉसचा ग्रँड फिनाले येऊन ठेपलेला आहे आणि त्यामध्ये पण आपण 4-5 दिवसांपासून पाहत आहोत की जान्हवी जी आहे ही कशा प्रकारे वागत आहे। तर मला नाही वाटत की अंकिता घराच्या बाहेर जाईल, खरं तर जान्हवी जायला पाहिजे असं मला वाटतंय, पण आता बघू आपण काय होतंय। कारण आपली जी कोकण हार्टेड गर्ल आहे तिचा जो फॅन बेस आहे तो खूप मोठा आहे, ती कंटिन्युअसली सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते आणि जे कोकणचे लोक आहेत ते तिचे खूप फॅन्स आहेत आणि फक्त कोकणचेच नाही तर चक्क बिग बॉसने त्या दिवशी सांगितलेलं आहे की अंकिता आता तुम्ही महाराष्ट्र हार्टेड गर्ल झालेला आहात, कारण पूर्ण महाराष्ट्रातून तिला भरभरून प्रेम दिलं जात आहे। खरं तर अंकिताला खूप सारे वोट्स मिळालेले असतील असं मला वाटतं आणि जर का जान्हवी घराच्या बाहेर गेली तर एवढं कुणाला काही वाटणार नाही, पण अंकिता जर घराबाहेर गेली तर नक्की आपण समजायचं की जे बिग बॉस आहे हे स्क्रिप्टेड आहे म्हणून। आणि मी अंकिताला टॉप 3 मध्ये पाहत होते जसं मी म्हटलं, कारण माझ्या मते जे टॉप 3 चे कंटेस्टंट आहेत ते आहेत सूरज, अंकिता आणि अभिजित। आणि अभिजित का आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, कारण बिग बॉसला मला तर असं कुठेतरी वाटतं की अभिजितला त्यांना जिंकवायचं आहे, कारण ते जे स्ट्रॅटेजी यूज करतात अभिजित सोबत ह्या काही मला अजिबात आवडलेल्या नाहीयेत। जसं की मागचा जो 4 व्हीलरचा टास्क होता त्यामध्ये आपण पाहिलं की जो अभिजितला सगळ्यात लास्टला पाठवलं होतं, बाकीचे जे कंटेस्टंट होते त्यांना आधी पाठवलं होतं, तर त्यावरून मला असं वाटलं की यार हे बिग बॉसला त्यांना जिंकवायचं आहे अभिजितला, म्हणून हे सगळं ते करत असतील वगैरे। कारण अभिजित जो आहे तो खूप मोठा प्लॅटफॉर्म या आधी पण जिंकून आलेला आहे आणि अभिजित सावंत हे असं नाव आहे जे पूर्ण महाराष्ट्रातल्याच काय तर भारतातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात आणि जगामध्ये प्रसिद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इंडियन आयडलचा तो विनर आहे। त्याचा जो फॅन बेस आहे तो प्रत्येक घराघरामध्ये नक्कीच आहे, त्याला खूप सपोर्ट केला जातो। पण अभिजित जशी त्याची फॅमिली येऊन त्याला भेटून गेलेली आहे आणि त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की नाही तू खूप छान खेळतोयस, त्याच्यानंतर अभिजित खूप हवेत गेलेला आहे, तो खूप बदललेला आहे। त्याला असं वाटत आहे की येस आता मी बाहेर भारी दिसतोय ना, तर आता तो एकदम विचित्र सारखा वागायला लागला। आता परत तो निकीच्या बाजूने जात आहे आणि निकीला आता बऱ्याच लोकांच्या मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आले होते की तुम्ही निकीला सपोर्ट करताय, काही लोक बोलले की असं कसं, निकी तर आहे म्हणूनच बिग बॉस आहे, निकी अशी खेळते तशी खेळते। निकी खूप छान खेळते त्याबद्दल माझं काही मत नाहीये, पण ती ज्या स्ट्रॅटेजीज यूज करते काही गोष्टी तिच्या खूप घाणेरड्या आहेत त्या मला पटत नाहीत हे मला म्हणायचं होतं। कारण ती काय करते सगळ्यांकडून कामं करून घेते, पण जेव्हा स्वतःवर कामाची वेळ येते तेव्हा निकी कधीच कामाला कुठल्या हात लावत नाही। तिचं असं असतं की तुम्ही करा, हे पण तुम्ही करा, ते पण तुम्ही करा, तिला कुठल्या गोष्टी क्लीन करायच्या नसतात। त्या दिवशी अंकिता तिला बोलली की मी भांडी घासलेली आहेत तर तू किचन ओटा फक्त पुसून घे, त्या गोष्टीचा सुद्धा तिला खूप राग आला। ती जान्हवीपाशी बोलत होती की अरे ती किती कुचकी आहे म्हणे, मी तिनं जस्ट भांडे घातले 2-3 भांडी घासले आणि ती मला बोलती की किचन ओटा साफ करून घे। हे सगळं बघून असं वाटतं की कुणीही असं घरात वागत नाही आणि निकी अशी वागायला जाते, त्याच्यामुळे मग सगळ्यांना ऑफकोर्स निकीचा हेट येणारच आहे। आणि एक जणांनी कमेंट केली होती की निकीचं आणि बिग बॉसचं खरं नातं काय, तर खरंच मलाही माहित नाही त्यांचं नातं काय आहे। काही जण म्हणतात की निकी आणि बिग बॉस बहीण भावासारखे आहेत आणि काही जण बोलतात की निकी आणि बिग बॉसचं रिलेशन नवरा बायको सारखं आहे। ते जाऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाहीये त्या गोष्टीचं, ती कशी का खेळेना कशी का वागेना, पण ती ज्या गोष्टी चुकीच्या वागली आहे 100% ती चुकीच्याच वागलेली आहे। मी तिला अपोजच करणार आहे ऑफकोर्स, कारण मला काही गोष्टी तिच्या बिलकुल नाहीत पटत, जसं की कामाचं पण झालं आणि अजून भरपूर गोष्टी आहेत। ठीक आहे आपण तो विषय इथे एंड करूया, कारण किती आपण फेवर देणार ना, ऑलरेडी बिग बॉस तिला इतका फेवर द्यायचंच आहे समोर उद्या। पण माझा जो फुल सपोर्ट आहे पहिल्यापासून मी बोलली की तो सूरजला आहे। बस मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा खूप लोकांनी त्याला भरभरून वोट करा आणि जिंका। आता खूप जणांचं असं म्हणणं येतं की सूरज काय नुसतं SQ ZQ करत राहतो, झापूक झुपूक करत राहतो आणि ते बुकी टेंगुळ वगैरे करतो आणि एवढंच करतो, तो काही गेम खेळत नाही, असं नाही तसं नाही। पण बिग बॉस सुद्धा स्वतः बोललेले आहेत की इथं आल्यानंतर जे ऍक्च्युली करायला हवं, माणुसकी जपायला हवी, ती फक्त आणि फक्त एवढ्या 16 लोकांपैकी फक्त सूरजने जपलेली आहे सगळ्या गोष्टीची माणुसकी। त्यानं बिग बॉसच्या घराला स्वतःचं घर मांडलेलं होतं, जसं की शिव ठाकरे आला होता आणि शिव ठाकरे नंतर बाहेर येऊन बिग बॉसच्या घराच्या बाहेर त्यांना आणलं होतं, त्यांचे EV वगैरे त्यांना दाखवण्यात आले होते, तेव्हा सूरज
बोलला होता की मी माझा आता गावाकडे गेल्यानंतर ना स्वतःचं घर बांधणार आहे आणि त्या घराला बिग बॉसचं नाव देणार आहे, कारण या बिग बॉसच्या घराने मला खूप काही दिलेलं आहे. जे बाकीची लोक आहेत मला नाही वाटत की ते बिग बॉस साठी इतकं काही करतील. आणि सूरजचा हा वापर फक्त टीआरपी साठी केलेला होता हे 100% सिद्ध झालेला आहे. कुठेतरी छोटासा त्याचा व्हिडिओ असायचा, त्याचा तो प्रोमो मोठा बनवलेला असायचा आणि लास्ट पर्यंत जेव्हा आपण तो एपिसोड बघायचो त्याच्यामध्ये सूरजचा कुठेतरी छोटासा व्हिडिओ तो असायचा. पूर्ण एंड पर्यंत सूरजचं काहीच नव्हतं आणि त्यांनी फक्त टीआरपी साठी सूरजचा वापर केलेला आहे. सूरजमुळे आणि घनशामुळे खेडेगावांमध्ये गावागावांमध्ये बिग बॉसचा जो प्रचार आहे तो झालेला आहे. आपण पाहिलं की तो आधी नव्हता गेम खेळत, आधी त्याला गेम्स कळत नव्हत्या, आधी त्याला काही कळत नव्हतं, पण तर आपल्याला पाहायला मिळालं की सूरज हा कसा गेम खेळतो, तो कसा गेम प्लॅन बदलतो आणि त्याच्याकडे किती डोकं आहे किती नाहीये, कारण तो खरंच हुशार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याला गेम नाही कळत, पण ऍक्च्युली त्याला गेम कळतो असं मला वाटतं. त्यामुळे तो लास्टला खूप छान खेळलेला आहे. तर माझा 100% सपोर्ट आहे सूरजला आणि तुम्ही सुद्धा नक्की त्याला भरभरून वोट करा, कारण बिग बॉसची ट्रॉफी ही सूरजच जिंकायला हवा असं मला वाटतं. पण आता बघूया टॉप 3 मध्ये तर मी जे नावं सांगितले तेच येत आहेत की निकी मध्येच घुसती आहे हे मला नाही माहिती, पण मला असं वाटतं की अभिजित आहे. पण ऑलरेडी अभिजितकडे खूप सारा फेम आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपला जो सूरज आहे त्याला खूप साऱ्या कामांची गरज आहे. कामं तर त्याने याच्या आधी भरपूर केलेली आहेत. मुसंडी नावाचा जो चित्रपट होता तो त्याने केलेला होता, माझ्या नवऱ्यासोबतच ऍक्च्युली होता तो त्याचा मूवी, आणि त्याच्यामध्ये पण त्याचं छोटं मोठं काम वगैरे असं होतं. तो जो मूवी वगैरे होता तो चांगला गाजला, पण अजूनही सूरजला भरभरून कामं मिळतील. बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर ना त्याचा जो काही फेम आहे तो आपल्याला बघायला नक्कीच आवडेल, कारण तो आता एक मोठा स्टार झालेला आहे. याच्या आधी सुद्धा तो स्टार होताच, परंतु आता तो खूप त्याच्यात चेंजेस आहेत. एक माणूस म्हणून आपला बघण्याचा त्याच्याकडचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा बदललेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण नक्कीच सूरजला वोट केलं पाहिजे आणि सूरजला जिंकवलं पाहिजे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.